श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4। म्हणून असो हे नगडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे। येत ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरी गाव। या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे निपाडे कंटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा। म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची याती। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील संत संघामध्ये आपण ऐकलं की जर समजा आपणाला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं झालं तर नेमकं काय करायला हवं हे गुरुमौलींच्या मुखातून अतिशय सुंदर असं प्रवचन ऐकलं। आज आपणाला ह्याच ज्ञानाची जर प्राप्ती करून घ्यायची झाली तर आपणाला नेमकं काय करायला हवं आणि कोणत्या गुणांचा आपल्यामध्ये विकास व्हायला पाहिजे ह्याविषयी संत ज्ञानेश्वर मौलीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता हे ज्ञान कोणतं तर बघा, समर्थ रामदास स्वामी सांगतात की ज्ञाना माझी विमल ज्ञान जया बोलीचे आत्मज्ञान। म्हणजे हे सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारं जे विमल ज्ञान आहे, जे विशुद्ध ज्ञान आहे, हे ज्ञान मिळवणं खरं तर आपल्या ह्या नरदेहाचं परम असं कर्तव्य आहे। आणि म्हणूनच आपण जन्माला आल्यानंतर आपला हा जो धर्म आहे हे परम कर्तव्य आहे, आपण पार पाडायला पाहिजे। परंतु आता हे जर ज्ञान मिळवायचं झालं तर आपण नेमकं काय करायला हवं याविषयी आपणाला संत ज्ञानेश्वर मौली याच्यामध्ये सांगतात की बाबा आपणाला जर समजा हे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं झालं तर आपणाला काय केलं पाहिजे तर आत्मसाक्षात्कारी संतांना शरण जायला पाहिजे। मग आत्मसाक्षात्कारी संतांना शरण गेलं तर आपणाला हे ज्ञान प्राप्त होईल का हो? तर नाही, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर सद्गुरू सेवासुद्धा केली पाहिजे। खरोखरच ज्यांना आपणा म्हणजे ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याची ज्यांना तळमळ लागलेली आहे, जिज्ञासा लागलेली आहे, अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे, असा साधकांनी काय करायला हवं तर सद्गुरू सेवा करायला पाहिजे। अगदी श्रद्धा भक्तीपूर्वक ज्या वेळेला आपण सद्गुरूंना शरण जातो आणि निष्काम भावनेनं त्यांची सेवा करतो त्यावेळेला सद्गुरूंची जी दिव्य शक्ती आहे ती दिव्य शक्ती आपल्याला काय होते तर प्रसन्न होत असते। आणि दिव्य शक्ती ज्या वेळेला
साधकावरती प्रसन्न होते, त्यावेळेला सद्गुरू कृपा होते आणि सद्गुरू कृपा झाल्यानंतर ह्या साधकाच्या अंतःकरणामध्ये हे जे दिव्य ज्ञान आहे हे दिव्य ज्ञान आपोआप प्रगट होत असतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी फक्त सद्गुरू सेवाच आपल्यामध्ये म्हणजे तेवढेच नाही तर त्याच्याही पेक्षा आणखी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे ते आज आपण ह्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा भाविको, आज आपण ज्ञानेश्वरीमधला हा जो 4था अध्याय, ह्या 4थ्या अध्यायाला ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्याला ज्ञानकर्म करायला सांगितलं आहे. मग हे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आहे. हे आत्मज्ञान जर मिळवायचं झालं तर मग नेमकं आपण काय करायला पाहिजे? तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की जर आत्मज्ञान आपल्याला प्राप्त करायचं झालं तर आपण काय करायला हवं, तर आपल्यामध्ये एक काय हवं, तर त्याच्यामध्ये त्यांनी श्लोक सांगितलेला आहे की श्रद्धावाणम लभते ज्ञाना तत्परा संयती रे. म्हणजे आपल्या साधकांच्या अंगी काय असायला हवं, तर एक श्रद्धा असायला हवी, दुसरं म्हणजे तत्परता असायला हवी, आणि तिसरा गुण म्हणजे संयतेंद्रिये, म्हणजेच आपल्या ह्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार ही जी काही इंद्रिय आहेत, ह्या इंद्रियांवरती ज्यानं ताबा मिळवलेले असेही ताबा मिळवून सुद्धा म्हणजे ज्याला संयत इंद्रिय किंवा इंद्रिय दमन असं म्हटलं जातं ते सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या चरणी सर्वस्व समर्पण भाव करतो त्यावेळेला सद्गुरूंची शक्ती जी असते ती शक्ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. कारण गुरु ही एक व्यक्ती नसून ती एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला शरण जाऊन आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत जाणं हे तर खरं या नरदेवाचं उचित असं कर्तव्य आहे. मग आता त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं, तर पहिला जो गुण सांगितलेला आहे भगवान श्रीकृष्णाने की बाबा श्रद्धा असली पाहिजे. आता श्रद्धा म्हणजे काय हो, तर परमेश्वरावरती असलेला आपला नितांत विश्वास, ह्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. की जरी आकाश जरी कोसळलं तरीसुद्धा सद्गुरूंच्या चरणावरचा जो दृढ विश्वास असतो तर तसूवर सुद्धा ढळता कामा नये. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या परमपूज्य जगद्गुरू श्री महाराज. बघा, गजानन महाराजांवरती त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि नितांत श्रद्धा असल्यामुळं ते प्रत्येक क्षणाला म्हणतात की आत्ता या क्षणीसुद्धा गजानन महाराज हे माझ्यासोबत आहेत. आणि म्हणूनच ते असेही सांगतात की गजानन महाराज मला सोडून एकही क्षण कुठेही जाऊ शकत नाहीत, का तर तेवढा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि पुढे जाऊन माऊली म्हणतात की जर समजा माझ्या मनामध्ये एखादा लोकोपदेशाचा किंवा जनकल्याणाचा एखादा विषय माझ्या मनामध्ये आला आणि तो कितीही अशक्यप्राय असला तरीसुद्धा संत गजानन महाराजांच्या कृपेनं तो विषय काय होतो तर पूर्णत्वाला जात असतो. एवढा ठाम विश्वास गुरुमौलींचा आपल्या गजानन महाराजांवरती आहे. आणि बघा, आपल्या गजानन महाराज कृपेने जातो असं नाही, तो गजानन महाराज तो पूर्णच करतात. फरक आहे बघा, त्यांच्या कृपेनं पूर्णत्वाला जातो. आपण अध्यात्मात कुठे चुकतो ते पहा. ताई काय बोलल्या आता, गौराताई काय म्हणाला की आपली माऊली काय म्हणते, तो माझा विश्वास किंवा ते माझं उद्दिष्ट गजानन महाराज कृपेनं पूर्ण होतं. याचा अर्थ काय होतो, एक सूक्ष्म त्याच्यामध्ये भाव दडलेला आहे की करणारा अजून कोणतरी वेगळा आहे. मी असं कधी समजत नाही, मी हे समजतो की मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली की समाजासाठी काहीतरी आपल्याला देणं लागतं, अमुक अमुक गोष्ट करायची आहे, की गजानन महाराज ती पूर्णच करतात. इथे ज्ञानेश्वरीमध्ये तेच शिकवलं आहे, कर्तेपणाचा भाव तुझ्याकडे ठेवू नकोस, मग गुरूंचा तू अंकित होशील. बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक शंका आहे की इकडे तर स्वामी गजानन महाराजांना आपलं परमात्मा स्वरूप मानतात, मग बाप्पा कोण, स्वामींसाठी बाप्पा कोण. लक्षात घ्या, मी गजानन महाराजांना आजसुद्धा गुरु मानतो, यापुढे सुद्धा गुरु मानणार आहे आणि माझा परमात्मा गजानन महाराज होतात. ज्यावेळी त्यांनीच सांगितलं की तुला गुरु करणं आवश्यक आहे, एकदा झालं, दोनदा झालं, अनेक वेळा झालं, शेवटी मला त्यांनी पिटाळून कण्हेरीला पाठवलंच. मी गेलो पहिल्यांदा, त्यावेळी बाप्पांच्या पोटाला नागिन उठलेली होती. मी म्हटलं, हे गुरु हे काय मला बरं करणार, ज्यांना आपल्या पोटाची नागिन बरी करता येत नाही ते मला काय बरं करणार. आणि मी गुरु न करता निघून आलो. परत एक 15 दिवसानंतर परत माझ्या मनामध्ये गजानन महाराजांनी असं स्फुल्लिंग निर्माण केलं, नाही गुरु केले पाहिजेत, तू जाऊन त्यांच्या अनुग्रह घेतलाच पाहिजेस. असा ज्या वेळेला गजानन महाराजांनी हट्ट धरला मी त्यांना म्हटलं की ठीक आहे तुम्ही सांगता म्हणून मी जातो.
पण अनुग्रह देणारे जे काडसिद्धेश्वर महाराज आहेत यांच्यामध्ये जर तुम्ही नाही दिसलात, मी अनुग्रह घेणार नाही. ते काय बोलले, माझंच रूप आहे. अरे मीच त्या फॉर्ममध्ये आलो आहे तुला घडवण्यासाठी. ज्याने गुरु नाही केलं त्याचा जन्म वाया गेला, तेव्हा तुला सगुण गुरु पाहिजे, तरच पूर्ण ज्ञान होईल. मी तुझा आराध्य होईन, मी उपास्य होईन, तुझी कुलस्वामिनी होईन, पण गुरु नाही होता येणार. त्यामुळे तुला काय केलं पाहिजे, जिवंत सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तू शरण जा, मी तिथेच आहे. आणि ज्या वेळेला बाप्पाने आम्हाला सगळ्यांना जवळजवळ 100-150 लोक एकत्र बसलो होतो आम्ही त्या रूममध्ये, आणि अनुग्रह द्यायला सुरुवात केली. मी काहीच करत नव्हतो. ज्यावेळी मला बाप्पांमध्ये गजानन महाराज साक्षात ज्यावेळी दिसले, तेव्हा मी तिथेच सोडला आणि गेलं आणि धाडकन बाप्पांच्या पायावर पडलो. मी शुद्धच हरपलो. आणि त्या दिवसापासून बाप्पानी गजानन महाराज यांना मी वेगळं कधीच मानत नाही, हे लक्षात घ्या. माझ्यासाठी बाप्पाच गजानन महाराज आहेत, आणि गजानन महाराज म्हणजेच बाप्पा आहेत, असं ते समीकरण आहे. आणि इतका दोघांवर पूर्ण विश्वास आहे की हे सगळं जे चाललेलं आहे ते करतायत, आम्हाला फक्त निमित्त केलेलं आहे. असा भाव ठेवा. तुझ्याशिवाय मला आहेच कोण. मी गजानन महाराजांना विचारतो की शेगावीच्या गजानन महाराज, मला तुमच्याशिवाय आहेच कोण. माझ्या एका अभंगामध्ये मी सांगितलं आहे, तुमच्याशिवाय मला आहेच कोण. ओकटा प्रपंच लटकी ही नाती, या अभंगामध्ये मी सांगितलं आहे. म्हणजे मज काय उणे गजानना पायी सर्व सुखे घेतील लोटांगण. मला वाटतं त्याच अभंगामध्ये मी सांगितलेलं आहे की मला तुमच्याशिवाय दुसरं आहेच कोण. कारण खरंच नाही माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणी. माझ्या आई, बाप, भाऊ, बहीण सर्वस्व तेच आहेत. असा जे अपरंपार भाव आपण ठेवू, त्या ज्ञानेश्वर माऊली म्हणते की मग गुरूंची कृपा का बरं नाही होणार. गौराताईनं पुढे जाऊ द्या. श्री गुरुदेव बोली. आत्ताच आपण गुरुमौलींच्या मुखातून श्रद्धा म्हणजे कशी असावी हे आपण अतिशय सुंदर असं ऐकलेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो गुण आहे तो म्हणजे तत्परता. बघा, सद्गुरूंच्या ज्या वेळेला आपण सेवा करत असतो किंवा सद्गुरूंच्या मुखातून ज्या वेळेला एखादं वाक्य येत असतं, त्यावेळेला साधकाच्या अंगी इतकी तत्परता असायला हवी की सांगितल्याबरोबर ते काम आपण करायला हवं. आपल्याकडे काय असतं, आपणही साधना करत असतो, सेवा करत असतो, पण आपण विचार करतो काय की बाबा माझं आता काम आहे, मी सेवेला निघालेली आहे, तर घरचं काम करून जर मला सेवा करता आली तर आपण त्याच्याकडे पाहत असतो. म्हणजे अगोदर स्वार्थ आणि नंतर आपण परमार्थ करत असतो. परंतु ह्या परमार्थामध्ये हे आत्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं झालं तर आपणाला अगोदर स्वार्थ त्यागाशिवाय परमार्थ प्राप्ती होणार नाही आहे. आणि म्हणूनच गुरुमौलींनी म्हणजे आपणाला ज्ञानेश्वर मौलींच्या रूपात सांगितलेलं आहे काय, तर साधकाच्या अंगी तत्परता असायला हवी. आता ही तत्परता कशी असायला हवी, तर बघा आपल्या सगळ्यांना माहीत आहेत कल्याण स्वामी. हे कल्याण स्वामी गडावरती होते आणि सोबत समर्थ रामदास स्वामी होते. आणि त्यावेळेला रामदास स्वामीजींच्या अंगावरचा जो पंचा असतो तो पंचा वाऱ्याने उडतो. आणि रामदास स्वामी एवढेच म्हणतात की कल्याणा छाटी, हे वाक्य पूर्ण व्हायच्या अगोदर कल्याण स्वामींनी काय केलं तर त्या छाटीसोबतच त्या कड्यावरून उडी मारली. आता बाकीच्या सगळे जे शिष्य होते त्या सगळ्यांना काय वाटलं की अरे आता कल्याण स्वामी कुठला परत येतोय, तो आता गेला. परंतु सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, या उक्तीप्रमाणे जे कल्याण स्वामी होते हे कल्याण स्वामी रामदास स्वामीजींची जी छाटी होती ती छाटी घेऊन आरामात अगदी परत आलेले आहेत. म्हणजेच इतकी जी तत्परता असते ही तत्परता आपल्या अंगी सुद्धा असायला हवी. बघा आपल्या गुरुमौलींना सुद्धा त्यांचे जे आपले गुरु आहेत की बाप्पांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. आता राजीनामा द्या म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं तर आपल्या कुठलाच विषय त्यांनी लक्षात घेतलेला नाही. बाबा आपल्या पाठीमागे कोण कोण आहेत, त्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे. असं असताना सुद्धा त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि म्हणूनच आज ते या जगद्गुरु पदावरती विराजमान झाले. म्हणजे एवढी तत्परता जी असते ही तत्परता आपल्या अंगी बांधली तरच साधकावरती सद्गुरूंची कृपा होत असते. आता त्याच्या पुढचा जो गुण आहे तो भगवान श्रीकृष्ण सांगतात की संयत इंद्रिय हवीत. म्हणजे संयत इंद्रिय म्हणजे काय की इंद्रियांवरती आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे जे ना ह्या सगळ्यांवरती आपलं काय असायला तर ताबा असायला हवं, आपल्या त्याच्यावरती विजय मिळवायला हवा. आणि असं ज्या वेळेला तो साधक ह्या सर्व इंद्रियांवरती विजय मिळवतो त्यावेळेला काय होतं तर त्याला हे आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. बघा आपणाला आता हे जर संयत इंद्रियाचं जर आपणाला एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर सगळ्यांना माहीत आहे की जो अर्जुन असतो हा अर्जुन ज्या वेळेला
12 वर्षाच्या तपश्चर्येसाठी गेलेलं असतं. का तर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुढील जे भविष्य होतं की कौरव पांडवांचं युद्ध हे होणार आहे आणि त्या युद्धामध्ये ह्यांना शस्त्रास्त्रांची उपयोगी पडणार आहे आणि ते शस्त्रास्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी अर्जुनाला तीर्थयात्रेला पाठवलेलं असतं. आणि तीर्थयात्रेला गेल्यानंतर अर्जुनाने भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळवलं. आणि त्यानंतर ज्या वेळेला देवेंद्राला हे माहीत झालं की भविष्यामध्ये युद्ध घडणार आहे आणि त्यामध्ये आपला जो अंश आहे, जो अर्जुन आहे, त्या अर्जुनाला सहाय्य करणं हे पितृ म्हणून माझं एक कर्तव्य आहे. आणि त्यावेळेला त्यांनी मातलीला आपला रथ देऊन पाठवला आणि स्वर्गामध्ये अर्जुनाला घेऊन गेले. अर्जुनाला गेल्यानंतर तिथं बृहस्पतींकडून सर्व शस्त्रास्त्र विद्या शिकवली गेली. आणि एक दिवस अगदी त्या इंद्राच्या शेजारीच त्यांनी काय केले तर त्या अर्जुनाला बसण्यासाठी आसन ठेवलेलं असतात. पलीकडच्या बाजूला जयंत नावाचा त्यांचा मुलगा असतो, दोन्ही बाजूला दोन्ही मुलं असतात. आणि त्या इंद्रसभेमध्ये एक मनोरंजनाचा कार्यक्रम चालू असतो आणि त्याच्यामध्ये त्या उर्वशी रंभा वगैरे येतात आणि मनोरंजन करत असतात. त्यावेळेला जी उर्वशी असते, हे उर्वशीनं अर्जुनाला पाहिलं आणि त्यांच्या त्या रूपावरती, त्या सौंदर्यावरती ती थोडीशी भाळली गेली. आणि मग त्याच्या संध्याकाळच्या वेळेला तिने एक विचार केला की आपण ह्या अर्जुनाकडे जायचं. रात्रीच्या वेळेला ती ज्या वेळेला शृंगारून त्या अर्जुनाकडे गेली, त्यावेळेला अर्जुनाने अकस्मात मनानं तिला आपल्याकडे आलेले पाहिलं आणि नतमस्तक होऊन म्हणाले की माते, आपण ह्या बालकासाठी काय सेवा बरं मागे, आपण जर हाक मारली असतात, सांगितलं असतात तर मी आलो असतो. आता तिथं त्यावेळेला उर्वशी एका वेगळ्या हेतून आलेली होती, परंतु अर्जुनानं ज्या वेळेला तिला माते म्हणून संबोधलं त्यावेळेला तिच्या मनामध्ये खूप मोठा राग येतो. आपला हेतू तर साध्य झाला नाही, परंतु आपली ही जर गोष्ट इंद्राला समजली तर आपली सगळ्यामध्ये नाचक्की होईल. आणि म्हणून त्यावेळेला तिने अर्जुनाला एक शाप दिला की 1 वर्ष तुला स्त्री वेशामध्ये राहील. आणि तोच शाप त्यांना एक वरदान ठरला. कारण ज्या वेळेला 13 वर्षाचा वनवास मिळाला, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, त्यावेळेला विराट नगरीमध्ये ते 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये बृहन्नडा या नावानं अर्जुनानं ते 1 वर्षाचं जे स्त्रीच्या रूपामध्ये कार्य केलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की एवढा जरी समजा सगळं झालं तरीसुद्धा जो अर्जुन असतो हा अर्जुनानं आपल्या इंद्रियांवरचा जो ताबा असतो तो सोडू दिला नाही किंवा इंद्रियांवरती त्याचं काय होतं तर प्रभुत्व होतं. आणि म्हणूनच त्यांनी त्या उर्वशीला माते असं संबोधलेलं आहे. भाविक पुढे जाऊन ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला काय हवं, आपल्याकडे बाबा सेवाभाव आहे, श्रद्धा आहे, तत्परता आहे, पण जर समजा सद्गुरूंच्या चरणी समर्पण भाव नसेल, आपण जर त्यांना सर्वस्व अर्पण नाही केलं तर आपणाला आत्मज्ञान जे आहे हे आत्मज्ञान कधीही प्राप्त होणार नाही. आणि त्यासाठी सद्गुरूंना सर्वस्व समर्पण भाव करण्याची जी वृत्ती आहे ती साधकाजवळ असायला पाहिजे. बघा, आपल्या मौली नेहमी सांगतात की सर्वस्व म्हणजे काय हो, तर सर्वस्व याची फोड करताना मौली सांगतात की सर्व म्हणजे जे जे देता येईल ते, आणि स्व म्हणजे स्वतः, म्हणजे स्वतःसह सर्वस्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायचं असतं. आपण काय करतो हो, मौलीनं देतो काय की सगळं देत असतो, परंतु स्व मात्र विचार करून देत असतो, स्व आपल्याजवळच ठेवत असतो. आणि त्यामुळं आज आपण 20 वर्ष झाली समजा माऊलींच्या सानिध्यात असलो तरीसुद्धा आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही. अगदी आपल्या माऊलींनी 3 महिन्यामध्ये हे आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतलं, पण ते आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेता आलं नाही. का तर आपल्यामध्ये ही जी काही तत्परता आहे, सेवा आहे, श्रद्धाभाव आहे, जो सर्वस्व समर्पण भाव आहे हा आपल्याकडे वृद्धिगत झालेला नाही. आणि म्हणून समर्पण भाव जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत साधकाला या आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. आता इथे आपण एक छोटासा दृष्टांत पाहूया. बघा, वरेप्सू नावाचा एक राजा असतो आणि त्या राजानं म्हणजे आपल्या जीवनामध्ये 99 यज्ञ पूर्ण केलेले असतात, अश्वमेघ यज्ञ, आणि 100वा यज्ञ चालू असतं. आता 100वा यज्ञाच्या वेळेला त्यांनी खूप मोठा मंडप सजवलेला असतो आणि येणाऱ्या सर्व अतिथी असतात त्या अतिथ्यांना जे हवं असेल ते इच्छित दान देण्याची त्यानं जाहीर केलेलं असतं. आणि असा तो यज्ञ विस्तीर्ण मंडपामध्ये चाललेला असतो. सगळ्यांना आपापली जी काही मौल्य जसं आपल्या सेवा वाटून देतात तसं तिथं प्रत्येकाला जे जे कार्य दिलं होतं ते आपापलं कार्य सगळीजणच करत असतात. आणि अशा वेळेला त्या यज्ञशाळेच्या जवळूनच एक 8 वर्षाचा ब्राह्मण कुमार, ज्याचं नुकतंच मौजीबंधन झालेलं असतं, असा जो ब्राह्मण कुमार अतिशय तेजस्वी असतो, त्याला तो त्या यज्ञमंडपामध्ये येतो. आणि यज्ञमंडपामध्ये आल्यानंतर सगळेजणं त्याच्याकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर त्याचं ते तेज आणि त्याचं ज्ञान पाहिल्यानंतर सगळेजणं त्याला आदरानं वाट करून देतात आणि तो थेट वरेप्सू राजाकडे येतो. आता वरेप्सू राजाकडे गेल्यानंतर त्या बालकाला त्याचं ते तेज पाहून राजाने सिंहासनावरती बसवलं, पाद्यपूजा केली आणि हात जोडून सांगितले की बटू महाराज, आपणाला जे हवं असेल ते इच्छित दान आपण मागू शकता. त्यावेळेला तो 8 वर्षाचा बालक
राजाला म्हणाला की हे राजा, मी दान घेण्याच्या इच्छेनं किंवा तू काही दान देतोयस म्हणून मागण्यासाठी मी इथं आलेलं नाही, तर मी इथं आत्मप्रेरणेने आलेलं आहे. आणि जरी समजा तुझी इच्छा असेल आणि मी जर दान मागितलं तर ते दान तू देऊ शकणार नाहीस, आणि म्हणून मी तुला दान काही मागत नाही. आता ह्या राजाला प्रश्न पडतो की मी 100 यज्ञ करणारा असा आहे राजा, आणि असं असताना मी ह्याला जे मागेल ते दान देऊ शकत नाही. अशी कोणती वस्तू आहे बरं की जे मी मागितलं तरी देऊ शकत नाही? आणि तो प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाल्यानंतर राजा सांगतो की बटू महाराज, आपणाला जे हवं असेल ना ते तुम्ही मागा. अगदी माझा प्राण जरी आपण मागितलात ना तरीसुद्धा मी द्यायला तयार आहे. मग त्यावेळेला तो बटू म्हणतो की बघ, मी मागतोय, परंतु तू नाही म्हणायचं नाही, आणि जर नाही म्हणणार असेल तर मी मागतच नाही, तुझा आग्रह म्हणून मी मागत आहे. मग त्यावेळेला म्हणतो ठीक आहे मागा. मग त्यावेळेला तो म्हणतो की तुझं जे आहे ना ते माझं व्हावं. आता तुझं जे आहे ते माझं व्हावं म्हटल्यानंतर राजा म्हणतो ठीक आहे, 99 म्हणजे 100 यज्ञ तर माझे पूर्ण झालेलं आहे, आता बाकीच्या राज्याची मला काही आवश्यकता नाही. मग माझं चतुरंग सेना असेल, राज्य वगैरे सगळं काही तो काय करतो तर दान देऊन टाकतो. आणि मग तो संकल्प करतो आणि सांगतो की बटू महाराज तुम्ही संकल्प करा. मग त्या म्हणतो की झालं का, एवढी संपत्ती का? तर होय म्हणले. तर शेजारी मुलगा आणि पत्नी असते. तर हे कोण आहे? तर तो म्हणला माझी मुलगा आणि पत्नी आहे. मग हे कोणाची संपत्ती? तर ती म्हणले माझी. मग हे सुद्धा ते त्यांना देऊन टाकतो. अशा प्रकारे सर्व त्याच्याजवळ जे देण्यासारखी जी वस्तू होती ती संपूर्ण देऊन टाकतो. त्यावेळेला बटूक जो असतो तो काय म्हणतो की ठीक आहे संकल्प करा. आणि मग राजा हातामध्ये पाणी घेतो आणि सांगतो की मी वरेपसू या ब्राह्मण कुमाराला सर्वस्व दान देतो. त्यावेळेला बटूक म्हणतो की थांब थांब थांब, मी वरेपसू म्हणतोय, तो नेमका वरेपसू कोण? त्यावेळेला तो म्हणतो की मी म्हणजे कोण? हा मी आहे, मी वरेपसू राजा. मग त्यावेळेला तो बटूराज म्हणतो की मी म्हणून ज्याला सांगतोस ते एक शरीराचा भाग म्हणजे छाती आहे, त्याच्यावरती जे ठेवला असतो तुझा हात आहे, आणि मी म्हणणारं ते मुख आहे, म्हणजेच हे तुझं शरीर आहे. मग ह्याच्यातल्या ह्या शरीरातल्या ह्या भागापैकी नेमका तू कोण आहेस? त्यावेळेला तो थोडासा संभ्रमात पडतो आणि मग तो म्हणतो की ठीक आहे, थोडंसं अंतर्मुख होऊन तो विचार करतो की अरे खरंच की माझा हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, आपण म्हणतो ना हे सगळं शरीर माझं आहे. मग आता हे शरीर माझं आहे तर मग मी नेमका कोण आहे बरं, असा त्याच्या मनात प्रश्न पडतो आणि खूप विचार करून सुद्धा त्याला काही सुचत नाही. आणि मग तो सांगतो की हे बटूक महाराज, मी खूप विचार केला, अंतःकरणापासून मी अगदी मला शरण आलेलो, पण मला काही कळत नाही आहे की तुम्हाला मी सर्वस्व दान काय द्यायचं आहे ते. मग त्यावेळेला म्हणतो की ठीक आहे, तू आत्ता काय म्हणलास अंतःकरण, तर म्हणतो आता तर तुझ्याकडे खूप काही संपत्ती आहे, मग अंतःकरण कशाने बनलेलं असं हो? तर आपल्या माऊली नेहमी सांगतात बघा, अंतःकरण कशाचं असतं तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अरे एवढं सगळं आहे आणि तू म्हणतोस की मी सर्वस्व दान द्यायला लागले, मग तू दिलंस तरी काय मला दान? मग त्यावेळेला त्या राजाच्या लक्षात येतं की मन ही काही देण्यासारखी वस्तू नाही, बुद्धी काही देण्यासारखी वस्तू नाही, किंवा आपला चित्त असेल, अहंकार आहे, आपण देऊ शकत नाही ना, पण ते माझं आहे. आपण काय म्हणतो की हे माझं आहे, मग हे सर्वस्व दान द्यायचं कसं? आणि अशा अवस्थेत तो संभ्रमावस्थेत असताना त्याच्याजवळ एकच पर्याय होतो की हे आत्मज्ञान, जर समजा माझा देह आहे, हे आत्मबुद्धी चित्त अहंकार माझे आहेत, पंच ज्ञानेंद्रिय माझे, पंच कर्मेंद्रिय माझी असली तर नेमका माझं म्हणणारा मी कोण आहे ह्याचीच ओळख करून घेण्यासाठी तो ब्राह्मण कुमाराला सांगतो की हे जर सगळी माझी संपत्ती आहे तर नेमका मी कोण आहे? त्यावेळेला तो काय करतो तर हा राजा जो असतो तर हा राजा त्या बालकाला अगदी सर्व भावे समर्पण करतो आणि सांगतो की हा महाराज की ठीक आहे, माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती संपत्ती मी आपल्याला सर्वस्व देत आहे, परंतु जे मला समजलं आणि जे अज्ञानानं माझ्याकडे राहील असा मी आपल्याकडे काय करतो तर समर्पण भावनेवर, आणि म्हणून तो त्या बटुकाच्या चरणावरती सर्व भावे समर्पण होऊन आपल्या देहासहित त्यांना समर्पण करतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की ज्या वेळेला हा राजा त्या बटूला समर्पण भावानं सर्वस्व दान करतो त्यावेळेला तो बटू जो असतो तो त्याला आत्मज्ञानापर्यंत पोहोचवत असतो. आज गुरुमाऊलींची सुद्धा आपणाला काय करतात ते सर्वस्व दान आपणाला द्यायला सांगितलं, पण सर्वस्व दान आपण न दिल्यामुळं आपणाला काय होतं तर आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आज जोपर्यंत आपण सर्वस्व दान सद्गुरूंना देत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही आहे. आणि मग हे ज्ञान आहे, ह्या ज्ञानाला उपमा देताना पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे ज्ञान कसं आहे तर दिव्य ज्ञान आहे. ह्या ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देते. ह्या विश्वामध्ये ह्या ज्ञानासारखं अतिशय परम वस्तू किंवा जी विशुद्ध वस्तू आहे ही दुसरी कोणतीच वस्तू नाही. जसं की चैतन्य एकच एक आहे, अगदी त्याचप्रमाणे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान एकच एक वस्तू आहे, त्याच्या जोडीची ह्या विश्वामध्ये दुसरी कोणतीच वस्तू नाही आहे. आणि म्हणून जर समजा त्या ज्ञानाची बरोबरी करायची असली तर ज्ञानाची उपमा द्यायची असेल तर ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणं योग्य होणार आहे. पुढे म्हणतात भगवान श्रीकृष्ण की जर समजा
आकाशाला कवेत घेता येईल किंवा जर पिशवीचं वजन करण्यात की वजनदार वस्तू आपणाला जर सापडेल तरच ह्या ज्ञानाच्या तोडीची दुसरी वस्तू संभवेल असं सांगतायत. जर समजा आपणाला अमृताची चव कशी आहे असं जर कोणी विचारलं तर ते अमृताची चव ही अमृतासारखीच आहे असं आपल्याला सांगावं लागले. अगदी त्याचप्रमाणे हे ज्ञान कसं आहे म्हणून म्हटलं तर त्या ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येणार आहे. असं हे जे काय दिव्य ज्ञान आहे हे दिव्य ज्ञान एक सद्गुरू कृपाशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. तरीसुद्धा अर्जुनाच्या मनात अजून एक प्रश्न निर्माण झाला की ठीक आहे की बाबा सद्गुरू सेवेमध्ये आहे, जो तत्पर आहे, जो श्रद्धावान आहे अशांना ज्ञान प्राप्त होत असते. पण माझ्या मनात एक अजून एक प्रश्न आहे की जर समजा माझ्या हातून आयुष्यभरामध्ये खूप वाईट अशी कर्म झालेले आहेत आणि तरीसुद्धा मी हे ज्ञान प्राप्त घेऊ शकतो का, म्हणजे प्राप्त करून घेऊ शकतो का. त्याच्या मनातला हा भाव जाणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे बाबा तू जरी पापाचा डोंगर असलास किंवा डोंगरा इतकं पाप जरी तुझ्या हातून घडलेलं असलं आणि तरीसुद्धा तू हे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतोस. पण केव्हा, ज्या वेळेला तू सर्व भावे सद्गुरूंना शरण जाशील आणि त्यांची अगदी निष्काम भावनेनं सेवा करशील त्यावेळेला तुला हे ज्ञान प्राप्त करून घेता येईल. आता याचा अर्थ असाही नव्हे, भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात याचा अर्थ असाही नव्हे की जर समजा आपण आयुष्यभर पापकर्म करत केलं आणि शेवटी आम्ही परमार्थ करून मुक्ती मिळवू किंवा मोक्ष प्राप्त करून घेऊ किंवा शुद्ध ज्ञान प्राप्त करून घेऊ तर ते असं होणं शक्य नाही. मग इथं ज्ञान हे कोणाला प्राप्त होणार आहे, जर खरोखरच ज्याला आपण केलेल्या पापकर्माचा पूर्ण पश्चाताप झाला असेल अशा व्यक्तीलाच हे ज्ञान प्राप्त करून घेता येईल. ती व्यक्ती हे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकते. आणि याचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की वाल्याकोळ्यासारखा तो दरोडेखोर असून सुद्धा त्यांनी ते ज्ञान प्राप्त करून घेतलं. किंवा भृशुंडी ऋषी किंवा जो अंगुलीमाल नावाचा दरोडेखोर होता ह्यांनी सुद्धा काय केलं तर संतांच्या सान्निध्यामध्ये येऊन त्यांना ज्या वेळेला पूर्ण पश्चाताप झाला त्यावेळेला त्यांनी सद्गुरू सेवेच्या माध्यमातून काय केलं तर हे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. तर अशा हे दिव्य ज्ञान आपणाला सुद्धा प्राप्त करायचं झालं तर गुरुमौली नेहमी सांगतात की आपल्याकडे काय पाहिजे तर बघा समर्थ रामदास स्वामी आपणाला सांगतात की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे हाता. म्हणजे आपल्याजवळ काय असायला हवं तर आपण नेहमी संतांच्या सान्निध्यात असायला हवं. संतांच्या सान्निध्यात म्हणजे त्यांच्याजवळ जाऊन राहायचं आहे का हो तर भाऊ आपल्याला माऊली काय सांगतात की संतांच्या सान्निध्यात राहायचं म्हणजे संतांच्या विचारांच्या सान्निध्यात राहायचं. आणि विचारांच्या सान्निध्यात फक्त मुखोद्गत करायचं नाही, पाठांतर करायचं नाही तर ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवून आपण त्याच्यामध्ये आपल्या जीवनात परिवर्तन घडवून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्यामध्ये हे परिवर्तन घडत नाही तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही आहे. आणि म्हणून परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात जाऊन सद्गुरू सेवेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं जे एक शब्द आपल्या जीवाचं कान करून ज्या वेळेला आपण ऐकू आपल्या जीवनामध्ये ते परिवर्तन करू त्यावेळेला आपणाला सद्गुरू काय करतात तर आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातात. आणि म्हणूनच गुरुमौलीने आपणाला हे जे गौराताई मी प्रसन्न झालो, खुश झालो. मला गरजच भासली नाही या समासामध्ये माईक घ्यावा आणि त्याचा खुलासा द्यावा. अप्रतिम प्रवचन. तेव्हा गौराताईने आपल्याला सांगितलेलं आहे की अतिशय गुरूंवर निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा आणि समर्पण महत्त्वाचं आहे ते समर्पण करावा. सर्व समर्पण केले म्हणून प्रसन्नता होसी, वामन रूप धरोणी बळीला पाताळा न्यायची. संपूर्ण समर्पण केलं म्हणून देवानं काय केलं त्या बळीराजाला पाताळामध्ये नेऊन स्थापन केला आणि त्याला चिरकाल तिथे राज्य दिलं आणि स्वतः द्वारपाल झाला. असा हा भगवंत आपल्याला समजलं पाहिजे असेल आणि आपल्याला अपरोक्ष ज्ञान किंवा सायुज्य मुक्ती आपल्याला हवी असेल तर काय केलं पाहिजे, गुरूनं शरण गेलं पाहिजे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. हे या समासामधून आपल्याला शिकायचं आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.